सर्दी, खोकला, दमा असणाऱ्या रुग्णांसाठी महत्वाच्या आहाराच्या टिप्स. रोज सकाळी 2 लिटर पाणी गरम करून घ्या. हेच गरम केलेलं पाणी आपल्याला दिवसभर घ्यायचं आहे. जेवढं कमी मात्रेमध्ये तुम्ही पाणी घ्याल तेवढा त्रास तुमचा लवकर कमी होईल. थंड हवेत, पंखा, एसी मध्ये जास्त बसू नका. थंड वारा कानामध्ये जाणार नाही यासाठी नियमितपणे कानामध्ये कापसाचे बोळे ठेवा. तळलेले, तेलकट, तूपकट किंवा आंबट पदार्थ पूर्णपणे बंद करा. दुधाचे जे पदार्थ आहे, दूध असेल, दही असेल, तूप असेल, लोणी असेल किंवा ताक असेल, या गोष्टी पूर्णपणे बंद करा. फ्रीज मधले पदार्थ असतील, थंड पदार्थ असतील, कोल्ड्रिंक्स असतील, आईस्क्रीम असेल किंवा बर्फाचे पदार्थ असतील, या गोष्टी पूर्णपणे बंद करा. केळी, पेरू, संत्रे, सीताफळ, द्राक्ष असे जे आंबट फळं आहेत कफ वाढवणारी, ती पूर्णपणे टाळा. जोपर्यंत तुम्हाला भूक लागत नाही तोपर्यंत उपवास करा, म्हणजेच लंघन करा. मित्रांनो, या सर्वसाधारण आहाराची जर तुम्ही काळजी घेतली तर तुमचा सर्दी, खोकला, दमा हा फार लवकर कमी येईल.